एक खेळाडू असेल त्यांनी इकडे मंचावर यायचं आहे. ही गोष्ट प्रत्येक टीमला लागू होते, त्यामुळे पुन्हा पुन्हा आपणास सांगण्यात येणार नाही. आता मात्र आयोजकांच्या वतीने सूचना आहे, हा शेवटचा कॉल असेल. 12 मध्ये जर आमच्यापर्यंत पोहोचला नाही तर अगदी एका रनाची पॅनल्टाईज केलं जाईल. म्हणजे प्रत्येक संघाने या गोष्टीची मात्र दखल घ्यायची आहे. आजचा अंतिम दिवस आहे, काही मान्यवर देखील या स्पर्धेला लाभणार आहेत, म्हणून आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. वेळेअभावी आपल्याला सामना परिपूर्ण फायनलिस्ट पर्यंत 5च्या अगोदर परिपूर्ण करायचे आहेत. नक्कीच नक्कीच सर, आपल्याला जी फायनल आपल्याला पाहायची आहे ती आपल्यालाच नाही तर इथे मला जवळपास काल 10,000च्या वरती आपल्याला व्ह्यूज आले होते आणि आज निश्चित त्याचा आकडा वाढणार आहे असं मला माहिती आहे. नक्कीच ते व्ह्यूज वाढतात त्यावेळेस आपल्या समाजाचं, आपल्या गावाचं, आपल्या खेळाडूचं नाव कुठेतरी रोशन होत असतं, कारण एवढे व्ह्यूज मिळण्यामध्ये सहजासहजी मिळत नाही आहेत. एम्पायर स्पोर्ट्सच्या माध्यमातून चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण केलं जात आहे. आमचे राकेशजी रिकामे असतील, चांगलं प्रेक्षेपण पाहायला स्पर्धेला मात्र सुरुवात होते, शुभारंभ होत आहे. स्ट्राईक एंडला गेलेला फलंदाज असेल तो संदेश आणि नॉन स्ट्राईकला जातोय तो सलामीवीरसाठी निनाद. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो प्रवीण धुमाळ. येस, चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. अंपायर्स यांना विनंती करतो की सामना सुरू करून घ्यायचा आहे. पहिलाच चेंडू बरोबर हाताळला जातोय तो 8:41 मानावं लागेल या सर्व आयोजकांना. एवढं मोठं आयोजन एवढ्या वेळेतच सुरुवात होते. दोन्ही नामांकित पंच देखील मैदानामध्ये दाखल आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज डावखुरा गोलंदाज प्रवीण धुमाळ, त्यांना मात्र सामना करतील. पहिला चेंडू आणि संदेश इथे दर्गे. सामना सुरू होण्याअगोदरच आपल्याला माहिती मिळालेली आहे की प्रवीण धुमाळ यांच्यासाठी जर त्यांनी हॅट्रिक घेतली तर त्यांना 101 रुपयांचं पारितोषिक नितेश रिकामे यांच्याकडून आलेलं आहे. बापरे, मित्रासाठी मात्र पारितोषिक लागू केले. अकुटप्प्याचा चेंडू लेग साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला, यशस्वी देखील. पाहूया क्षेत्ररक्षण येतोय चेंडूवरती, एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धाव्यांनी मात्र शुभारंभ होतोय तो अगदी सज्जनगड या संघाचं. नक्कीच एक बलाढ्य, दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि सामन्याची सुरुवात ही 2 रनाने झालेली आहे. मानावं लागेल पहिल्या चेंडूवरती पॉवर प्लेचा षटक आहे, हाणामारीचा षटक ओळखलं जातं. अगदी जहीर खानची जरूर स्टाईल एकदा आठवण करून देते. निर्धाव चेंडूची सांगता होते काय, निर्धाव चेंडूची सांगता होते. मानावं लागेल या प्रवीणला. गोलंदाने कमबॅक केलंय, कारण जर पॅडीबाई पाहिलं ना, काल एक चेंडू निर्धाव चेंडू जात होता, सामन्यामध्ये वर्चस्व करत होता. अगदी पहिला चेंडू दुसऱ्या चेंडूवरती देखील प्रवीणने मात्र वर्चस्व केलंय. संदेश सारख्या विस्फोटक फलंदाजाला मात्र स्तब्ध ठेवलाय. तिसरा चेंडू हाताळतोय, अगुटप्प्याचा चेंडू. दुसरा चेंडू देखील बॅक टू बॅक निर्धाव चेंडूची सांगता. प्रवीणची सर स्पीड पाहिलात तर जणू काय 120-130च्या स्पीडला गोलंदाजी करतो, पण आता मात्र स्लोअरची गोलंदाजी करतोय. ही ती कुठेतरी हवेची साथ त्याला मिळत नाहीये. आणि असं पाहायला गेलं तरी प्रवीण हा एक नावाजलेला खेळाडू आहे दोन्ही तालुक्यांमध्ये आणि बरेच जण त्याला ओळखतात सुद्धा. तर त्याचबरोबर त्याचा अनुभव सुद्धा इकडे आज कामी येणार आहे. नक्कीच चंदनवाडी या गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. आज मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडू हाताळले, अकुटप्प्याची गोलंदाजी करतोय. अगदी चौथा चेंडू देखील त्याने त्याच पद्धतीने हाताळलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो काय नाही, 1 धावसंख्या मिळते. 22च्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या मिळते आणि 14 चेंडू देखील अगदी निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होती ती 3. संदेश दर्गेची वैयक्तिक धावसंख्या आहे ती 2 आणि संघाची धावसंख्या मात्र होती ती 3. आणि आपण आज पाहत आहात की म्हसळा श्रीवर्धन क्रिकेट असोसिएशन, म्हसळा श्रीवर्धन हे 2 तालुके रायगड जिल्ह्यातील 2 नावाजलेले तालुके आहेत आणि त्याच्यातील जवळपास 33 गावांनी सर ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. असे आपले जवळपास 208 खेळाडू या स्पर्धेमध्ये आज खेळत आहेत. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. पॉईंटच्या उपर चेंडू जातोय सीमारेषेकडे, येतोय खणखणीत चौकार. पहिला चेंडू हाताळला निनाद खेडेकर याने आणि सीमारेषे पार आणि जातोय चौकार. डीजे येस, डीजे आपले ऑपरेटर सुद्धा इथे आलेले आहेत. हरकत नाही, थोडस मागे पुढे होत असतं, पण नक्कीच सामन्याची सुरुवात ही एका चौकाराने सुद्धा आता पाहायला मिळालेली आपल्याला. त्याचबरोबर
काल जर पॅडीबाई पाहिलं तर अटीतटीचे सामने झाले. एक फायनलिस्ट मात्र आपल्याला संघ मिळालाय. अगदी रोशन वाजे यांचा संघ आहे. रोहन वाजे यांचा ते मात्र फायनलिस्ट साठी दाखल झालेत. नक्कीच आज ते कमिटी मेंबर देखील आहेत. फायनलची वाट पाहत आहेत की कुठला संघ माझ्याकडे येणार आहे माझ्यासाठी फायनल साठी. प्रवीणचा मात्र शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडूवरती धावसंख्या मात्र कर देतोय 7. स्ट्राईक एंडला फलंदाज पहिल्या चेंडूवरती चौका लागला निनाद. टप्प्याची गोलंदाजी सुवर्ण संधी आहे. मोठा हादरा बसतोय तो अगदी सज्जनगड या संघाला. बॅक टू पॅव्हिलियन निनाद खेडेकर कमबॅक केलं या गोलंदाजाने. डीजे एखाद्या गोलंदाजाला हॅट्रिक आपण आर्थिक सहाय्य लावत असाल तर एखाद्या विकेटला देखील लावलं पाहिजे. कारण तेवढं मनोबल वाढलं जाईल. आपलं पण पॉकेट थोडंसं ढिलं केलं पाहिजे. अगदी 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी धाव संख्या होते ती सज्जनगड या संघाची 7. जसं पॅडीबाई 7 आकड्याचा आम्ही महत्व सांगत असतो. जी तुमची मसळा आणि सिवर्धनची जशी 7 आतापर्यंत लाभले तशी आयुष्यभर तुमची जी मैत्री आहे ती अशी 7 सदैव राहू दे ही श्रीकृष्णाचरणी प्रार्थना. नक्कीच नक्कीच सर, त्याच्यामध्ये काही दुमत नाहीच आहे. कारण पहिल्यापासून मला वाटते मीराबंदर गवळी समाज संघटनेला आपल्याला मी बोलवलं होतं आणि त्यानंतर जवळपास अनेक सामने आपण आमच्यासोबत केलेले आहेत. नक्कीच माझं जर समालोचनाचं माहेरघर जर समजलं जाईल तर मसळा सिवर्धन असेल आणि नक्कीच चांगली 7 मिळते. कधी तुमची जर हाक असेल तिथे नक्कीच आमची नेहमी सदैव तुम्हाला 7 असेल हा शब्द देतो. आणि मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय तो मनोज रिकामे. धन्यवाद सर. अच्छा, त्याबरोबर मी एक सूचना देऊ इच्छितो. जे कोणी खेळाडू इकडे उपस्थित आहेत आपल्याला नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. डगआउटमध्ये दुसऱ्या डगआउटमध्ये नाश्ता ठेवलेला आहे. तर ज्यांना कोणाला नाश्ता करायचा आहे त्यांनी डगआउटमध्ये जाऊन नाश्ता करून घ्यायचा आहे. नक्कीच येता गोड आवाज देखील आपण ऐकणार आहात. आमचे गुरुवर्य दिशांजी कातोडे साहेब हे येत आहेतच. त्यांचा देखील आपल्याला गोड आवाज ऐकायला मिळेल. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपतेत ते संदेश दर्गे आणि नॉन स्ट्राईकला असतील ते ऋतिक कांबळे. गोलंदाजी मार्कवर सज्ज एक अनुभवी गोलंदाज दुसरा षटक हाताळण्यासाठी मनोज रिकामे. संदेश दर्गे यांच्याकडे जर पाहिलं तर अनुभव आहे पण अनुभव मात्र पणाला लावावा लागेल कारण पॉवर प्लेचा षटक आता मात्र समाप्त होतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केलं जात आहे. मी जास्त विनंती करतो क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाला की जास्त टीम मिटिंग मित्रांनो करू नका. संदेशची कदाचित फलंदाजी माहिती आहे या संघाला त्याप्रमाणे मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. टप्प्याची गोलंदाजी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. अगदी क्षेत्ररक्षण चेंडूवरती येताच एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि 2 धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 9. तर आपणास मी सांगू इच्छितो की काल आम्हाला जे स्कोरर लाभले होते गुमेश्वर गावचे श्री विनायक गायकर सचिन गायकर सरांचे भाऊ आणि ते आज सुद्धा इकडे उपस्थित आहेत. मी खरंच त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानू इच्छितो की त्यांनी कोणताही विचार न करता फक्त आपल्या सामन्यांना एक मदत व्हावी म्हणून त्यांनी कालचा पूर्ण दिवस आणि आजचा पूर्ण दिवस ते इकडेच थांबणार आहेत. त्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद. ती देखील मुख्य भूमिका असते. हो खोलवर टप्प्याची गोलंदाजी स्लोअरची गोलंदाजी अवांतर धाव मिळते. पहिला चेंडू आजच्या दिवसातील अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये आणि एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. अगदी 2 धावा मिळत आहेत. 2 धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या होते ती पाहिलं ना तर विनायक दादांची देखील मुख्य भूमिका आहे कारण स्कोरिंग अगदी डिजिटल माध्यमातून आहे पण लेखणी देखील त्यांची अचूक आहे. अगदी सहकार्य करतायत त्यांचं देखील असोसिएशनच्या माध्यमातून मी मनपूर्वक आभार मानतो. पुढचा चेंडू खेळण्याचा मोठा फटका प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता पण किपरच्या मागे चेंडू जातोय डिक्लेअर झोनच्या कडे पण चेंडू मात्र अडवलं जात आहे आणि एकेरीचा 2 धावा मिळत आहेत. 2 धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 13. त्याचबरोबर सर मी आपणास एक माहिती देऊ इच्छितो की म्हसळा श्रीवर्धन क्रिकेट असोसिएशन आयोजित गवळी प्रीमियर लीग 2025 पर्व पहिले हे फक्त एक स्पर्धा नसून इथे एक आम्ही माध्यम असं उभं केलं आहे ज्याच्यातून खेळाडू हे त्यांची कला कौशल्य सादर करणारच आहेत. त्यानंतर सुद्धा आपल्याकडे काही व्यावसायिक असतील जे आपल्या गवळी समाजाचे आहेत जसे की आमचे यूट्यूब प्रेमी यूट्यूब लाईव्हवाले आमचे राकेश रिकामे हे सुद्धा आपले गवळी समाजाचे आहेत. नक्कीच सीमारेषे पार जातोय. थोडंसं गचार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं
यश अगदी चेंडूवरती येत होता पण अगदी थोडासा पुढे आला त्याच्यामुळे चौकार लगावला गेला. अगदी संदेश मात्र अचूक फलंदाजी करतोय. संदेशची वैयक्तिक धावसंख्या होते ती 8, 10 ही धावसंख्या होते. म्हणजे मापक अशी फलंदाजी करतोय. अगदी गोलंदाजाचा समाचार घेतोय. कमबॅक केलंय या गोलंदाजाने. बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. तू मला चौकार मारू शकतो तर मी तुला मात्र निर्धाव चेंडू टाकू शकतो. अशी अनुभवी गोलंदाज मात्र गोलंदाजी करतायत ते मनोज रिकामे. संदेश सारख्या गोलंदाजाला मात्र एक चौकार लगावल्याच्या नंतर स्तब्ध ठेवलाय. अगदी 5वा चेंडू हाताळतायत. निर्धाव चेंडूची सांगता होते. नक्कीच सर. तर आपणास मी एक माहिती देऊ इच्छितो. मगाशी आपणास सांगत होतो मी की धावसंख्या होते 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद 17. ओके. तर इथे आपण स्पर्धा जी राबवलेली आहे किंवा आयोजित केलेली आहे त्याच्या माध्यमातून आपण खेळाडूंना तर एक मंच उभा करून दिलेलाच आहे. पण आपले जे गवळे व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा इकडे एक आपण खूप महत्त्वाची साडी समाप्तीनंतर 1 बाद. मी पुन्हा एकदा खेळाडूंना विनंती करतो की ज्यांना कोणाला नाश्ता करायचा आहे दुसऱ्या डगआउटमध्ये नाश्ता ठेवलेला आपण करून घेऊ शकता. आता मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय पुन्हा एकदा तिसरं षटक हाताळण्यासाठी. वैयक्तिक दुसरं षटक प्रवीण धुमाळ त्याला मात्र सामना करेल अगदी ऋतिक कांबळे युवा स्टार फलंदाज अनुभवी गोलंदाज. 30 इयरच्या आतून मात्र गोलंदाजीचं रणअप घेतलंय प्रवीण धुमाळ याने. लय डावकुरा गोलंदाज झहीर खानची स्टाईल एकदा आठवण करून देतो. डिक्लर झोन कडे चेंडू जातोय. धाव संख्या मात्र येते ती 1 ने स्कोर बोर्ड मात्र वधारतोय. धाव संख्या मात्र होते ती 18. काल मात्र पाहिलं ना अगदी पॅडीबाई तर पहिल्या सत्रामध्ये एवढ्या धावा होत नव्हत्या. अगदी 12 चेंडू मध्ये 2 ओव्हर मध्ये. आता मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते. संदेशची असेल ऋतिक कांबळेची असेल. 1 धाव संख्या होते ऋतिकची वैयक्तिक. प्रवीण गोलंदाजी मार्कवर सज्ज. आकुल टप्प्याची गोलंदाजी अगदी थोडस 1 धाव मिळते लेग बाईच्या स्वरूपामध्ये आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्येमध्ये बदलतोय. धाव संख्या मात्र होते ती 19. कमिटी मेंबर्स आहेत पण आज माझी टीम मात्र मैदानामध्ये दाखल आहे. एक अनुभवी प्लेयर मंगेश खताते काल गेल्या संडेला ज्याने अचूक गोलंदाजी केली आणि युवा स्टार याला खेळाडूंना दाखवून दिलं हम भी किसी से कम नहीं है. हम तुम शेर है तो हम भी सवा शेर है उस जमाने के अभी भी वैसे ही है. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो. हो मोठा प्रहार केलाय. पाहूया चित्ररक्षण मात्र तैनात चेंडूच्या खाली. काय समीकरण होतोय नाही. झेल मात्र दरणीला दान केली जाते आणि एकेरीचं दुहेरी आणि दुहेरीचं तिहेरी मध्ये रूपांतर केलंय. रनिंग बिटवीन द विकेट ते म्हणजे ऋतिक आणि संदेश दर्गे याच्यामध्ये 3 धावे बरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 22. सागरजी खेडेकर साहेब पाहिलं ना तर काल या मैदानामध्ये 3 धावा कमी मिळत होत्या. आजच्या पहिल्या सामन्यामध्ये 3 धावा मिळत आहेत. म्हणजे फलंदाजी आता पहिल्या सामन्यापासून विस्फोटक पाहायला मिळते. प्रवीण या गोलंदाजा मात्र थोडासा समाचार घेत आहेत. अगदी टप्प्याची गोलंदाजी पहिलाच प्रहार केला. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसतोय. बॅक टू प्लेयर ऋतिक कांबळे. प्रवीणने मात्र कमबॅक केलं या गोलंदाजीतून. डीजे चला राजगड आणि लोहगड पुढचे 2 संघ नाणेफेकीसाठी आपण टॉस का बॉस इथे यायचं आहे. लगेचच आपला टॉस घेणार आहोत. राजगड आणि लोहगड या दोन्ही संघांना विनंती करतो हा षटक संपल्याच्या नंतर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो प्रितेश रिकामे. मोरोणे या गावचा सुपुत्र आहे आणि खास सुरत म्हणजे नवसारीवरून आज या स्पर्धेसाठी दाखल झालाय. सुरतला देखील एक मोठा चषक होतो त्या स्पर्धेमध्ये हा गोलंदाजी करत असतो. आता मात्र अनुभव या भाईंदर नगरीमध्ये दाखल करावा लागेल. स्ट्राईक एंड आलेला फलंदाज संदेश चांगली फलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. अगदी यशला स्ट्राईक देण्यासाठी आपल्याला आत्महत्या करावी लागते आणि रनआउटच्या स्वरूपात मोठा हादरा बसतोय तो संदेशच्या माध्यमातून. अगदी सज्जनगड या संघाला बॅक टू प्लेयर संदेश. डीजे अच्छा तर आपण आता टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत. मी विनंती करतो जे सर्व बसलेले इथे खेळाडू आहेत त्यांनी जरा तिथून बाजूला निघायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये आपल्याला दुसरा हा टॉस आपण उडवणार आहोत आणि इकडे आमचे मान्यवर सज्ज आहेत श्री नितेश रिकामे आमचे उपखजिनदार
आणि त्याचबरोबर आपल्या दोन संघ लोहगड आणि राजगड बरोबर. तर दोन्ही संघांचे कर्णधार जिकडे कुठे असतील लगेच यायचं आहे. आता मात्र हा भैरवी षटक आहे. मोठे फटके मात्र खेळावे लागतील आणि ती काबिलियत आहे बाहुबलीकडे म्हणजे यशकडे. गोलंदाजीचं मात्र वर्चस्व करतोय. रनआउटच्या सर्वांमध्ये आत्महत्या करावी लागली कारण यशला स्ट्राईक द्यायची होती आणि धावसंख्या मात्र होती ती तीच तिथे स्थिरावली जाते. अगदी अचूक गोलंदाजी पाहायला मिळते प्रितेश रिकामे यांच्या माध्यमातून. अकुटा प्रकारचा चेंडू सीमारेषेकडे जातोय. वन बाउंड चौकार. बाहुबली का बल्ला पुरे मैदान में मचा रहा हल्ला. पंच मात्र गोलंदाज दंडित करतायत. नो बॉलचा इशारा येतोय. पंचाने मात्र गोलंदाजाला थोडंसं दंडित केलंय. एकही चेंडू आतापर्यंत चौथ्या षटकातील झालं नाहीये. एक चेंडू मात्र महत्वपूर्ण झालाय आणि धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या मात्र होते ती 35. अगदी सतीश साबळेच्या माध्यमातून 3 चौकार पाहायला मिळालेत. मापक अशी फलंदाजी करतोय. थोडीशी टीम मिटिंग कमी करायची आहे मित्रांनो. आपल्याला 4 गोलंदाज कंपल्सरी आपल्यामध्ये हवे आहेत कारण एखाद्या गोलंदाजाला दंडित केलं तर मात्र चौथाच गोलंदाज आपल्याला आणावा लागेल आणि त्याचप्रमाणे मात्र गोलंदाज आणलं जात आहे. ज्याने सुवर्ण महोत्सवामध्ये गोलंदाजी करत असा मालिकावीरचा खिताब पटकावला तो गोलंदाज मात्र तैनात होतोय. यश गायकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. त्याला मात्र सामना करेल बाहुबली म्हणजे यश. एका बाजूला दोन्ही भाऊकी आहेत यश गायकर आणि दुसऱ्या बाजूला आहे तो वेळेचं बंधन आहे. मी विनंती करतो जर आपण वेळ घेत असाल तर आपल्याला पेनल्टी लावण्यात येईल. जास्त वेळ घेऊ नये. आपल्याला पुढील सामने सुद्धा आपल्याला खेळायचे आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त कमी वेळ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो एखादा खेळाडू जर पाणी घेऊन जात असेल पंचांना विचारल्याशिवाय आमच्याकडे इन्क्वायरी केल्याशिवाय आतमध्ये जाऊ नका. या गोष्टीची दखल घ्यायची आहे. त्याचबरोबर सर आपण सांगू इच्छितो की पाणी जर कोण घेऊन जात असेल तर 12वा खेळाडू त्याला पाठवायचा आहे. बाकी कोणीही खेळाडूनी जायचं नाही आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज यश गायकर. अकुटप्प्याचा चेंडू मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. एक क्षेत्ररक्षण तैनात. एक धाव परिपूर्ण. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतात यशस्वी देखील होत आहे. दोन्ही धावा 2 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या मात्र होती ती 37. बाहुबली मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते म्हणजेच अगदी यश गायकर यांच्या माध्यमातून गोलंदाजीवर देखील यश आहे. पण मात्र यश कोणाला प्राप्त होतंय तर यश गायकर फलंदाजीतून मानावं लागेल या फलंदाजाला. आपल्या संघाकडून सज्जनगड या संघाकडून मापक अशी फलंदाजी करतोय. अकुटाप्याचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. प्रहार केलाय. जातोय सीमारेषे पार. येतोय कडकडीत. बिग 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 षटकार केला मनगडाचा वापर आणि चेंडूने मात्र घेतला हवाई सफर. डीजे या फलंदाजाला अगदी संघ मालक होतं थोडं टेन्शन होतं की हा मागे का थांबला पण त्याने मात्र यश प्राप्त केलंय आणि यशच्या गोलंदाजीचा मात्र समाचार घेतोय. धावसंख्या मात्र होते ती 49 पहिल्या षटकामध्ये. अगदी 49 धावा मारू शकतो यात प्रयत्न केला होता. एक सुवर्ण संधी आहे. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसतोय. कमबॅक केलं या छोट्या गोलंदाजाने. मूर्ती लहान पण कीर्ती महान. पण मात्र यशने मात्र आपलं काम करून चाललाय फलंदाजीतून. मानावं लागेल वैयक्तिक त्याची धावसंख्या होते ती 26. चेंडू हाताळले गेलेत. 6 चेंडू मध्ये तब्बल धावसंख्या बनवली ती 26. 7 चेंडू हाताळले. धावसंख्या मात्र बनवली ती 26. मापक अशी विस्फोटक फलंदाजी केली. यशने देखील कमबॅक केलं गोलंदाजीतून आणि महत्वपूर्ण विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालाय. आतापर्यंत चेंडू हाताळले गेलेले आहेत ते
नक्कीच सर. 5 चेंडू. यश यश म्हणजे आपल्याला पाहायला मिळाले त्याची दमदार बॅटिंग आणि त्यांचे संघमालक राजेंद्र काते इकडे उपस्थित आहेत आणि नक्कीच त्याची बॅटिंग पाहून त्यांना खूप आनंद झालेला आहे. ज्या वेळेस पासून ऑप्शन झालंय त्यापासून राजेंद्र कातेंच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल आहे, कारण यश मात्र तडपला पाहिजे. त्याचप्रमाणे यशने मात्र कारनामा केला. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. अगदी दुसऱ्या दावेचा प्रयत्न करतायत. रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागते आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या तब्बल होते. पहिलीच इनिंग खेळत असताना 50. एकदा जोरदार टाळ्या होत्या. चला तर आपण आता पुढील जी मॅच आहे त्या मॅचचा टॉस घेऊया. दोन्ही संघ कर्णधार मी यांना विनंती करतो मंचावर यायचं आहे आणि आमचे मुख्य मान्यवर आमचे उपखजिनदार नितेश रिकामे साहेब यांच्या हस्ते या टॉसचं इथे आणि लोहगड रायडर्स यांनी टॉस मागितला होता आणि आपण टॉस जिंकलाय. ओके, तर लोहगड रायडर्स यांनी त्यांचं खरंच खूप अभिनंदन आणि त्यांनी थोडंसं आपलं मनोगत व्यक्त करावं. मसला गवळी प्रीमियर लीग ही कालपासून मस्त चाललेली आहे आणि यंग जनरेशनला याच्यामध्ये खूप म्हणजे प्रोत्साहन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक खेळाडूंनी सर्वांनी 100% देऊन क्रिकेट खेळा आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. तर मुकेश दादा बिरवाडकर हे या टीमचे कर्णधार आहेत आणि मी त्यांना सांगू इच्छितो की 4 आपल्या इकडे षटक आपण हाताळणार आहोत आणि त्याच्यामध्ये 1 ओव्हरचा पॉवर प्ले आहे. तर आपण समोरच्या टीमला किती रनचं आव्हान देऊ इच्छिता? आम्ही फिल्डिंग करणार आहे पहिले. अच्छा, फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे आपण आणि याच्यानंतर इकडे समोर आपण टीम पाहू शकता राजगड फायटर्स. सागर खेडेकर यांची टीम आहे आणि त्यांना नक्कीच त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. इथे कर्णधार शुभम खेडेकर हे कर्णधार आहेत या टीमचे आणि त्यांच्या अपेक्षांवर ते खरे उतरतील अशी आमची समजूत आहे. तर त्यांनी सुद्धा त्यांचे मनोगत व्यक्त करावं. काय नाही, सर्वांना ऑल द बेस्ट आणि सर्वांनी चांगलं खेळा. धन्यवाद धन्यवाद. सर्वांनी चांगलं खेळून एक चांगला गेम दाखवायचा आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा आणि यानंतर मग आपण लगेच जाऊया आपल्या मंचाकडे. नक्कीच मी विनंती करतो सिंहगड या संघाची सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल करायची आहे. वेळेचं बंधन आहे. 20 मिनिटांमध्ये एक इनिंगचा सामना संपला पाहिजे. महेंद्रजी खडपुडे साहेब थोडं संघमालक आहेत. एका बाजूला संघमालक पाहिलं तर राजेंद्रजी काते साहेब आहेत. आता मात्र राजेंद्र काते साहेबांना थोडंसं थांबवावं लागेल. आपण डगआउटच्या दिशेने थांबायचं आहे. संघमालक आहेत. आपला क्षेत्ररक्षणासाठी संघ दाखल झालाय आणि सलामीवीर जोडी देखील लवकरच आपण मैदानामध्ये दाखल करायची आहे. विनंती करतो सिंहगड या संघाला विनंती करतो क्विक फास्ट आपण सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल विनंती करायची आहे सर. मी पुन्हा एकदा विनंती सूचना देऊ इच्छितो. दोन्ही डगआउट मध्ये फक्त 2 संघ उपस्थित राहतील. त्याच्या व्यतिरिक्त कोणीही उपस्थित राहू नये. बाकी सर्वांनी डगआउट मधून बाहेर जायचं आहे. लेफ्ट साईडला आणि राईट साईडला जे डगआउट ठेवले ते फक्त खेळाडूसाठी, क्षेत्ररक्षकासाठी आणि फलंदाजासाठी. मित्रांनो, बाकीच्या खेळाडूने जो तिसरा डगआउट आहे तिकडे आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सलामीवीर जोडी त्वरित मैदानामध्ये दाखल करायची विनंती करतो कर्णधाराला सिंहगड. कारण आपल्याला तब्बल बनवायचे आहेत. 4 षटकांमध्ये तब्बल बनवायचे आहेत. त्या 50 कंपल्सरी 51 धाव संख्या. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. दोघांचं नाव देखील प्र पासून चालू होतं म्हणजे शुभारंभ चांगलं पाहायला मिळेल. एका बाजूला प्रवीण, दुसऱ्या बाजूला प्रितेश खास सुरतवरून आज या नवसारीवरून या मैदानामध्ये दाखल झालाय. आयोजकांच्या वतीनं सूचना देतो आरके चषक जो नवसारीमध्ये होतो आपल्या मुलांना खेळण्यासाठी तिथून हा मात्र खेळाडू बिलॉंग करतो आणि आता मात्र या लीगसाठी देखील दाखल झालाय. म्हणजे आपले खेळाडू कुठपर्यंत पोहोचले एक मोठ्या व्यासपीठापर्यंत जात आहेत आणि आजची जर लिंक पाहिली ना पॅडीभाई तर अख्ख्या रायगड जिल्ह्याचं लक्ष आहे या लिंककडे आणि इथून जे खेळाडू घडतील ते युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा प्रक्षेपण होतोय की हा खेळाडू माझ्या क्रिकेटमध्ये असला पाहिजे, माझ्या टीममध्ये असला पाहिजे. वाजे संघाची जर वार्ता आपण बोललं गेलं तर रोहन सारखा असेल, रोशन सारखा असेल, रोहित सारखे फलंदाज आहेत. एका बाजूला अजिंक्य कासार असतील, असे अनेक खेळाडू आहेत. एका बाजूला सचिन गायकर असेल, जितू महागावकर असेल, दुसऱ्या बाजूला प्रवीण असेल. असे खेळाडू जर आपल्या गवळी समाजातून जर पुढे गेले तर आपल्याला देखील तो एक मोठा अभिमान आहे. तरी जाऊया मैदानाकडे. नक्कीच सर. आज आपण इकडे ही गवळी प्रीमियर लीग राबवलेली आहे पण याचबरोबर आमचा उद्देश जो आहे की रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा असो किंवा ISPL स्पर्धा असो
ह्या स्पर्धांमध्ये आपला 1-2 खेळाडू नव्हे तर जवळजवळ 10 ते 15 खेळाडू आपले पोहोचले पाहिजेत अशी आपली अपेक्षा आहे आणि त्याच हेतूने आपण अशा स्पर्धेचं आयोजन इथे केलेलं आहे. नक्कीच अगदी आज देखील वेळेत उपस्थित राहिलेत. काल आम्ही थोडं लेट झालो, पण आमचे गुरुवर्य दिशांजी कातोडे साहेबांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील आजच्या दिवसामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुढील आवाज आपण ऐकणार आहोत. त्यांना देखील विनंती करतो, जर नाश्ता असेल तर आपण देखील करून घ्या. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो अंशु, युवा स्टार गोलंदाज आहे. त्याला मात्र सामना करेल स्ट्राईकला आलेला फलंदाज प्रितेश. नॉन स्ट्राईकला पहिला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता करतोय. किपिंगला मात्र आहे तो बाहुबली, सहजासहजी मॅच सोडणार नाहीये. टाळ्यांचा गडगडाट करतोय अंशुला. युवा स्टार गोलंदाज आहे. कालचा दिवस जर पाहिलात तर युवा स्टार गोलंदाजांचा होता. विनीतचा असेल, कैवल्यचा असेल, अचूक गोलंदाज घडले गेलेले आहेत. अंशु देखील आजच्या पहिल्या दिवसातील युवा स्टार गोलंदाज आहे. त्याला मात्र सामना करतोय तो प्रितेश. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, लेग साईडला क्षेत्ररक्षण मात्र तैनात. पॉवर प्लेचा षटक आहे. ही झेल घेणं मात्र सोपी नाही आहे, अशक्य आहे. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं. तिसऱ्या धावेचं कॉल प्रवीण मात्र देतोय. 3 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. या 3 धावेने मात्र शुभारंभ होतोय तो अगदी या सिंहगड या संघाचं मानावं लागेल. आपल्याला तब्बल बनवायच्या 51 धावसंख्या बनवावी लागेल. दुसरा चेंडू हातात, 3 धावसंख्या मिळते. यशला माहिती आहे किती एक धाव महत्वाची आहे, कारण हे दोघे देखील विस्फोटक फलंदाज आहे. एका बाजूला लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन आहे. डावकुरा फलंदाज आहे प्रवीणला देखील माहित आहे आपण गतवर्षीमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे. तो म्हणजेच अगदी नालासोपारा गवळी समाज संघटनेमध्ये हा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ होता. त्या चंदनवाडी या संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे प्रवीण. आणि प्रवीणला जर मोठे फटके खेळले तर हवेची देखील साथ असेल. पण अंशु देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दुसरा चेंडू हाताळला, 3 धावा खर्ची करतोय. पॉवर प्लेचा षटक आहे. 38च्या आतमध्ये मात्र क्षेत्ररक्षण सजवले गेले. 2 प्लेयर मात्र बाहेर आहेत. हा प्रवीणचा कदाचित दबाव येतोय गोलंदाजावरती. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्या मात्र होते ती 4. अजून देखील आपल्याला बनवायच्या आहेत त्या 47 ही धावसंख्या कंपल्सरी बनवायची आहे. म्हणजे एक विस्फोटक फलंदाजी खराबी लागेल आपल्याला. वादळ मात्र आपल्यातलं जाग खरावं लागेल. ते प्रवीणला थोडस साईड चेंज केली जाते अंशुच्या या गोलंदाजातून. व मोठा फटक्यामध्ये खेळण्यामध्ये मात्र बीट केलं जातंय. थोडस चेंडू निर्धाव चेंडू विसावला जातोय किपरच्या हातामध्ये. जर प्रवीणने मात्र हॅट्रिकला चान्स होता गोलंदाजीतून आणि 3 चौकार लगावले गेले तर 100 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि 4था चौकार लगावला तर त्याच्या मागे 1-0 देखील वाढवलं जाईल. पण लगातार चौकार असायला पाहिजे प्रवीणच्या फलंदाजीतून. प्रवीणने मात्र थोडंसं दडपणामध्ये पाहायला मिळतोय प्रवीण. कदाचित नितेश यांच्या मानधनाचा टेन्शन घेतलंय, पण मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. अंशुने मात्र कमबॅक केलंय गोलंदाजीतून. 4 चेंडू हाताळले गेलेले आहेत. त्यातून 3 चेंडू निर्धाव. एका चेंडूवरती मात्र 3 धावा खर्ची केले गेलेले आहेत. महत्वपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळते अंशुची. प्रवीणला मात्र मोठे फटके आणावे लागतील. पॉवर प्लेचा षटक आहे. अगो टप्प्याची गोलंदाजी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. हो, अचूक क्षेत्ररक्षण होतं. झेल मात्र दरणीला दान होते आणि 1 धाव मिळते. एकेरी धावेरे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 5. आता मात्र या पॉवर प्लेच्या षटकातील एक शेवटचा चेंडू बाकी आहे. स्ट्राईक एंडला येतोय तो प्रितेश, जो खास नवसारीवरून या लीग साठी दाखल झालाय. अनुभव मात्र आहे प्रितेशकडे. तो अनुभव मात्र या मैदानामध्ये पणाला लावावा लागेल. एक अनुभवी फलंदाज, युवा स्टार गोलंदाज यांच्यामध्ये मोठा मुकाबला पाहायला मिळतोय. अंशु 7-8 पावलांचा रनअप, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बॅटची कडा घेतात, लेग साईडला चेंडू जातोय. 1 धाव मिळते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि 1 धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 6. अगदी पहिला षटक हाताळत असताना प्रवीणने देखील धाव संख्या खर्ची केली होती 7. एक विकेट देखील घेण्यामध्ये यशस्वी झाला होता. पण ही सलामी जोडी मात्र मैदानामध्ये दाखल आहे. ती सेकंड साठी बॅटिंग करत असताना प्रितेशची आणि प्रवीणची. आता मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. ती 18 चेंडू मध्ये तब्बल आवश्यकता आहे ती 45 धावांची. स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. ती प्रति ओव्हर मागे 18.5च्या रन रेटने मात्र आपल्याला फलंदाजी करावी लागेल. तरच मात्र सामन्यामध्ये आपण पुनर्गम करू शकतो आणि ते काबिल आहे या सलामीवीर जोडीमध्ये.
नक्कीच ती काबिलियत आपल्याला दाखवावी लागेल आजच्या पुढील सामन्यामध्ये दाखल व्हायची असते तर. कारण रोशन वाजे साहेब जर कालचे सामने पाहिलेत तर खूप महत्वाचे आहेत. एक एक सामना आपल्याला कितीच महत्वाचा आहे तो या खेळाडूंना माहिती आहे. काल देखील पुरंदर संघ देखील 2 सामने विजयी देखून आपल्याला व्हावून आपल्याला माघारी परतावं लागलं. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. तर सर तुम्हाला मी माहिती देऊ इच्छितो, काल जवळपास बऱ्याच मान्यवरांनी आपल्या इकडे उपस्थिती दर्शवली होती, पण आज जवळपास नाही म्हटलं तरी 100 ते 200 मान्यवर फक्त इकडे उपस्थिती लावणार आहेत अशी आपणास माहिती देऊ इच्छितो. आणि त्याच्यामुळे हा एक मोठा व्यासपीठ आहे आपल्याला. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो सतीश. दुसरा षटक हाताळण्यासाठी क्षेत्ररक्षण मात्र प्रवीणसाठी सजवलं जात आहे. कव्हरला असेल, पॉइंटला असेल, लॉगऑनला चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पाहूया प्रवीणसाठी चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो सतीश. थोडंसं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. बाहुबली वेळेचं बंधन आहे जास्त जरा. टीम मीटिंग कमी करायची आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज. अकूट टप्प्याची गोलंदाजी. पंच मात्र आमच्याकडे वळतायत. अनेक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि 1 धावे बरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 7. आता तब्बल बनवायचे आहेत 18 चेंडू 44 ही धाव संख्या आपल्याला आवश्यकता आहे. म्हणजे एक मोठे फटके तर म्हणलं ना पॅडीबाई तर आपल्या बॅटमधून आणावे लागतील तरच सामन्यामध्ये आपण पुनर्क्रम करू शकतो. आणि ती काबिलियत आहे प्रवीणकडे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय काय. सीमारेषेकडे अचूक क्षेत्ररक्षण जात आहे. 1 बाउंड चौकार. आणि DJ. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे नक्कीच त्याच्याकडे तो अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर आज हा सामना जिंकण्याचा तो पुरेपूर प्रयत्न करणार. नक्कीच प्रवीणला देखील मानधन लागले जाते. आपले मित्र नितेश रिकामे यांच्या माध्यमातून 3 जर चौकार लगावले गेले तर 100 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि नितेश रिकामेने आता घोषणा केली अजून 2 चौकार लगावले गेले तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षेपण पाहतायत. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावते. धाव संख्या होते ती 12. देखील अजून देखील प्रवीणला सुवर्ण संधी आहे. आजचा दिवस जर वसूल करायचा असेल, आपला सामना विजयी करायचा असेल तर 2 चौकार मारावे लागतील. आपल्याला मानधन लागली जाते 500 रुपये. नितेश रिकामे यांच्या माध्यमातून गोलंदाजी मार्ग सज्ज सतीश. मोठा प्रहार केला. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. सीमारेषे पार जातोय चौकार. मला वाटतं नितेश रिकामे आपण इकडे ते मानधन आहे ना ते इकडे आणून पंच मात्र द्यायचं आहे गोलंदाजाला असं दंडित वाटतंय मला. करतात. नो बॉल दिलं जाते म्हणजे कारण पुढला एक चेंडू. चौकार फक्त बाकी आहे पण निश्चितच प्रवीणच्या मनामध्ये ती एक तडप आहे की बाबा 3 चौकार हे लागणारच. आता मात्र थोडस गोलंदाजाला दंडित केलं जात आहे आणि नवीन गोलंदाज मात्र आणलं जात आहे मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल पांगणोली या संघाला बिलॉंग करणारा खेळाडू सज्जन साजन. गोलंदाजी मार्कवर सज्ज आणि त्याला सामना करेल तो प्रवीणला मात्र सुवर्ण संधी आहे. नितेश रिकामेच्या माध्यमातून 501 रुपयाची रोख रक्कम आहे. एक चेंडू मात्र बाकी आहे. पॅडीभाई पाहिलं तर प्रवीणने मात्र 350 रुपये आपल्या बाजूने करून ठेवलेत. आता मात्र 150 रुपये आपल्या बाजूने केल्यानंतर आपल्याला रोख रक्कम दिली जाईल. एक चेंडू मात्र महत्वपूर्ण आपल्याला खेळावा लागेल. सीमारेषे पार केला तर नक्कीच आपण 500 रुपयाची मानधन कमवू शकतो. पण अनुभवी गोलंदाज आहे तो साजन रिकामे. चेंडू हाताळतोय. मोठा फटका खेळण्यामध्ये अगदी चेंडू मात्र विसावला जातोय किपरच्या हातामध्ये. सुवर्ण संधी थोडीशी हुकली गेली आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या मात्र होते ती 17. एक एक चेंडू प्रवीणसाठी खूप महत्वाचा आहे. धाव संख्या होते ती 17. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. साजनने मात्र अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि या धावेबरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 18. साजन यांच्याकडे देखील खूप अनुभव आहे. तो अनुभव मात्र पणाला लावतात या मैदानामध्ये या लिंक मध्ये. गोलवर टप्प्याची गोलंदाजी बॅक टू बॅक. दुसरा चेंडू देखील अवांतर वाईटच्या स्वरूपामध्ये जातोय. एक अवांतर धाव मिळते. याचबरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या होते ती मात्र 19. आता मात्र कंपल्सरी हव्या आहेत त्या 16 चेंडू मध्ये आवश्यकता आहे ते 32 धावाची. 12च्या रनरेटेमध्ये एका चेंडू मध्ये कंपल्सरी 2 ही धावसंख्या बनवावी लागेल. अगदी चांगलं कमबॅक केलं होतं. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. 1 धाव मिळते. एकेरी धावेबरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 20. आता मात्र कंपल्सरी आवश्यकता असेल ती 15 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष आहे.
आता मात्र सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल आहे. त्या सलामीवीर जोडीला मात्र रिक्स घ्यावी लागेल तरच आपला विजय फिक्स होऊ शकतो. ते म्हणजे प्रितेशला मोठे फटके आणावे लागतील आणि ती काबिलियत आहे. साजन मात्र चांगली अचूक गोलंदाजी पाहायला मिळते. 2 अवांतर धावा दिल्याच्या नंतर अगदी 1 धाव खर्ची केली. कमबॅक केलं या गोलंदाजाने. पहिला सामना चालू आहे आजच्या दिवसातील. आज अंतिम दिवस आहे. अगदी अनेक मान्यवर देखील या उपस्थित राहणार या कार्यक्रमाला, या स्पर्धेला. अनेक उद्योजक देखील येणार आहेत. थोडस बाहुबलीला विनंती करतो की आपण टीम मीटिंग कमी करायची आहे. वेळेचं बंधन आहे. 20 मिनिटांमध्ये जर आपली एक इनिंग संपली नाहीये तर मात्र देखील आपल्याला पॅनल्टाईज केलं जाईल. या गोष्टीची दखल घ्यायची आहे. आणि पॅडीभाई अगदी पॅनल्टाईज आपण पहिल्यापासून सामन्यापासून ठेवूया. वेळेत जर नाही सामने केले तर मात्र 1-2 रनाची पॅनल्टाईज केलं जाईल. गोलंदाजी मार्क व सज्ज. साजन रिकामे. मोठा प्रहार केला लेग साईडला. अगदी क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव परिपूर्ण होते. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट प्रवीणची आणि प्रितेशची 2 धावा मिळत आहेत. 2 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 22. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं होतंय. 14 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष आपल्याला परिपूर्ण करायचं आहे तरच सामना मात्र विजयी करू शकतो. तो म्हणजे संघ आहे सिंहगड. सज्जनगड मात्र क्षेत्ररक्षण अचूक केलं जात आहे. गोलंदाजी मार्क सज्ज. खोलवर टप्प्याची गोलंदाजी पण निर्धाव चेंडू विसावला जातोय किपरच्या हातामध्ये आणि मात्र अचूक गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र थोडंसं दडपण येतोय तो सिंहगड या संघावरती. आता मात्र आवश्यकता असेल ती 13 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष आहे. पांगलोली गावचा हा गोलंदाज साजन रिकामे आणि तो सुद्धा एक अनुभवी गोलंदाज आहे आणि त्या अनुभवानुसार त्याची गोलंदाजी आज आपण इकडे पाहणार आहोत आणि त्याची सुरुवात इकडे झालेली आहे. नक्कीच अगदी साजन मात्र चांगली गोलंदाजी करत होता. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्येमध्ये बदल होते. धाव संख्या मात्र होती ती 24. आता मात्र 12 चेंडू आणि कंपल्सरी आवश्यकता आहे ती 27 धावांची. आता मात्र मसाला सिंवर्धन असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार साहेब म्हणजे रिझर्व्ह बँक या मैदानामध्ये दाखल होते. मनपूर्वक आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल 3रं षटक हाताळण्यासाठी अंशु. ही मात्र गोलंदाजी त्याला महत्वपूर्ण हा षटक हाताळावा लागेल कारण तब्बल आवश्यकता आहे ती 12 चेंडू आणि 27 धावांचा लक्ष्याचा पाठलाग आपल्याला करायचा. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव 27 धावा मात्र आपल्याला बनवाव्या लागतील. आणि स्ट्राईक एंडला आलेली सलामी वीज जोडी आतापर्यंत मैदानामध्ये दाखल आहे. स्ट्राईक एंडला फलंदाजी करेल तो प्रवीण चंदनवाडी या संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. अनुभव आहे. 2 चौकार देखील पाहायला मिळालेत. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते आणि पहिल्याच चेंडू अंशू मात्र चांगली गोलंदाजी करतोय. युवा स्टार गोलंदाज आहे. आता मात्र थोडंसं दडपण येतोय तो सिंहगड या संघावरती फलंदाजी करत असताना. आता मात्र समीकरण होतंय ते 11 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता आहे. मैरा ना ओके ओके हा चालेल. जितू मागावकर यांच्याकडून देखील सूचना येते जर प्रवीणने ही मॅच जिंकून दिली तर 500 रुपयाची रोख रक्कम येते. अगदी त्यांच्या लेकीच्या नावावर येते. तिचं नाव आहे मायरा. हिच्याकडून देखील अगदी 500 रुपयाची रोख रक्कम असेल पण प्रवीणने मात्र सामना विजयी केला पाहिजे. 2 चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता होते. फुल टॉस स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न ऑफ साईडला खेळला गेलाय चेंडू. 1 धाव मिळते. एकेरी बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. समीकरण थोडंसं अवघडच होत चाललंय कारण 9 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचं आपल्याला. तर इकडे मी एक सूचना देऊ इच्छितो. अंपायर्स असतील त्यांना सांगू इच्छितो की 50 मिनिटं झालेले आहेत सामन्यासाठी आणि आपण 40 मिनिटाचाच वेळ पकडला होता तर कृपया थोडंसं लवकरात लवकर घ्यायचं आहे. मित्रांनो थोडंसं सहकार्य करायचं आहे. बाहुबलीला विनंती करतो शेवटचा कॉल असेल आपण टीम मीटिंग कमी करायची नाही तर अगदी पॅनल्टाईज केलं जाईल. नक्कीच त्यांनी देखील माफी मागितली. विनंती करतो अंशुला देखील गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. त्याला मात्र सामना करेल तो प्रितेश. अनुभव आहे प्रितेशला मात्र आता रिक्स घ्यावी लागेल. खोलवर टप्प्याची गोलंदाजी पंचांकडे ते अपील करतायत. मोठा हादरा बसतोय तो अगदी सिंहगड या संघाला. बॅक टू पे आले प्रितेश. काल देखील फायनल साठी संघ दाखल झालाय तो. अगदी पाहिलं तर
संघ मालक आहेत वाजळाई देवी क्रिकेट संघ वाजळे हनुमानवाडी, त्यांचं नाव आहे संघाचं शिवनेरी धुरंधर. अगदी धुरंधर देखील फायनल साठी दाखल झालेले आहेत. कालची फायनल सेमीफायनल साठी दाखल झालेला हा संघ आहे. जितू मागावर यांचं देखील आगमन झालंय. प्रवीण साठी देखील सुवर्ण संधी आहे. सामना मात्र विजयी करायचा असेल. आज मात्र जे फायनलिस्ट साठी दाखल झालेत ते सचिन भाऊ गायकर यांची मात्र आज अॅनिव्हर्सरी देखील आहे. तुम्हाला देखील खूप खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी सगळ्यांना विनंती करतो सचिन भाऊच्या अॅनिव्हर्सरीसाठी एकदा जोरदार सेलिब्रेशन केलं जाईल. गोलंदाजी मार्ग सज्ज अंशु, दुसरा चेंडू देखील तिसरा चेंडू देखील अवांतर चेंडू येतोय व्हाईटच्या स्वरूपामध्ये. एक धाव मिळते. एकेरी धाव बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 26. दिशा जर पाहिलं ना पहिल्या सत्रामध्ये कालच्या दिवसामध्ये एवढं धाव संख्या होत नव्हती. आज पहिल्याच सामन्यामध्ये तब्बल 50 ही धाव संख्या होते. अंशु मात्र चांगली गोलंदाजी करते. 8 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. नवीन फलंदाज नितीनने मात्र चांगली फलंदाजी केली. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. यशस्वी देखील होत आहेत आणि या 2 धावा परिपूर्ण होतात. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 28. आता मात्र समीकरण येतोय 7 चेंडू आणि 23 धावांची लक्ष आहे. हे समीकरण आहे. नितीनला मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. या चेंडूवरती मोठा फटका प्रहार करावा लागेल तरच स्कोरबोर्ड मात्र आपलं कमी होऊ शकतो आणि तेच प्रयत्न असतील. स्टेपआउट मध्ये ऑफसाईडला पॉईंट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात. थोडीशी मिस फील्ड होते. जातो सीमारेषे पार. येतोय कडकडीत चौकार. डीजे थँक्यू. आता मात्र समीकरण येतोय 6 चेंडू आणि 19 धावांचं लक्ष आहे. अगदी थोडीशी मिस फील्ड झाली आणि एक चौकार देखील सीमारेषे पार नितीनच्या बॅट मधून पाहायला मिळालं. प्रवीणसाठी चांगलं मानधन आहे. जितूभाऊ मागावर याच्या माध्यमातून अगदी आपली सुकन्या मायरा याच्या माध्यमातून जर प्रवीण हा सामना विजयी करून ठेवला तर 500 रुपयाची रोख रक्कम आहे. कंपल्सरी 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो निनाद खेडेकर. त्याला मात्र फलंदाजी सामना करते. स्ट्राईक एंड आलेला डावकुरा फलंदाज प्रवीण. पाहूया आपल्याला मात्र चेसिंग करायचे आहेत. 6 चेंडू आणि 19 धाव संख्या. प्रवीण फलंदाजी आमंत्रित. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र थोडंसं दडपण येतोय तो सिंहगड या संघावरती. तब्बल धाव संख्येची आवश्यकता असेल ती 5 चेंडू आणि 19 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग आपल्याला परिपूर्ण करायचं आहे. अगदी तुम्हाला मोठी फलंदाजी करावी लागेल कारण कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती. आता प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न कष्ट करावे लागतील. संघर्ष करावा लागेल तरच मात्र आपण विजयी करू शकतो. समोरच्या गोलंदाजावरती मोठे प्रहार करावे लागतील. हे प्रयत्न करावे लागतील तरच मात्र यश प्राप्त आपल्याला होऊ शकतो आणि प्रवीण नक्कीच तेच प्रयत्न असतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता पण मात्र एक धाव मिळते. एकेरी धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्येमध्ये बदल होते. धाव संख्या मात्र होते ती 33. आता मात्र आवश्यकता आहे ती 5 चेंडू आणि तब्बल 18 धावांची 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. मोठी फलंदाजी मात्र करावी लागेल. 1-2 फटके मध्ये मोठे आणावे लागतील. ते नितीनला अनुभव आहे नितीनकडे आणि ते प्रयत्न नक्कीच असतील अगदी आपल्या संघासाठी आपल्या संघ मालकासाठी. पाहूया गोलंदाजी मार्गवर सज्ज निनाद मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी निर्णायक षटक मात्र हाताळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव संख्या मिळते. आता मात्र सामन्याला मात्र अवघड करून ठेवले चालले ते गोलंदाज मात्र वर्चस्व पाहायला मिळतंय. आता मात्र कंपल्सरी षटकारांची हॅट्रिक करावी लागेल आणि तरच सामन्यामध्ये आपण पुनर्गम करू शकतो. कारण सामना मात्र 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. आपल्याला जर खतरा ठरायचा असेल समोरच्या संघाला म्हणजेच अगदी सज्जनगड या संघाला नितीनला तर मात्र 17 ही धावसंख्या बनवावी लागेल. 3 चेंडू एक निर्णायक चेंडू हा असू शकतो. या सामन्यातील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. सीमारेषेकडे चेंडू येतोय. सीमारेषेकडे चेंडू येतात. क्षेत्ररक्षण अचूक करण्याच्या दगदात जातोय सीमारेषेवर. येतोय चौकार. पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतायत म्हणजे नो बॉलची सुवर्ण संधी आहे. उघडा डोळे पहा नीट.
तिथे स्थिरावले जात आहेत आणि धावसंख्या कमी होते. 3 चेंडूमध्ये तब्बल आवश्यकता आहे ते 12 धावसंख्येची. समीकरण या चौकाराच्या नंतर थोडंसं समीकरण सोपं झालंय, पण मात्र 2 चेंडू मात्र आपल्याला सीमारेषे पार कराव्या लागतील किंवा कंपल्सरी 3 चेंडू आणि 12 धाव्या बनवाव्या लागतील. टीम मीटिंग थोडीशी कमी करायची आहे यश, नाहीतर अगदी अगदी आपल्याला पॅनल्टाईज केलं जाईल. आयोजकांच्या वतीने सूचना येते. सज्जनगडच्या कर्णधाराला विनंती करतो आपण थोडीशी टीम मीटिंग कमी करायची आहे. तब्बल 1 तास आपल्याला दिले जाते, म्हणजे 60 मिनिटं दिले गेलेले आहेत. टीम मीटिंग थोडीशी कमी करायची आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय यश गायकर म्हणजेच बाहुबली. यश थोडस पॅनल्टाईज केलं जाईल. आयोजकांच्या वतीने सूचना येते थोडीशी दखल घ्यायची आहे. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. नितर मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते. हो, हा चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र समीकरण अवघड येत आहे. अगदी 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. सीमारेषे पार चेंडू दोन्ही करावे लागतील. पाहूया प्रयत्न करतो काय. मंजिले उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है, ये पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होते. ते मात्र प्रयत्न करावे लागतील, पराकाष्ठा कराव्या लागतील, तरच प्रयत्न मात्र आपले सक्सेसफुल होऊ शकतात. आणि त्यांनी तीनकडे काबिलियत आहे. यश मात्र अचूक गोलंदाजी करतोय. एकच धाव मिळते. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न यश संदेश दर्गे अगदी क्षेत्ररक्षणासाठी दाखल. थोडस सामन्यामध्ये मला वाटतं कलाटणी देत आहेत आणि विजयाकडे वाटचाल करलेला संघ असेल तो सिंहगड, सॉरी सज्जनगड मात्र विजयाकडे वाटचाल करताना पाहायला मिळतंय. आता मात्र 1 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 11 धावेची. मात्र प्रवीण सलामीसाठी आलेला फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. थोडेसे डॉट चेंडू गेले आणि त्याचा मात्र फायदा झाला तो अगदी सज्जनगड या संघाला. 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. थोडस स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. यश 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असताना देखील आपण टीम मीटिंग करताय, हे मात्र विशेष वाटतोय. विजयाकडे वाटचाल करणारा संघ असेल विजयी संघ होतोय तो सज्जनगड संघ. दोन्ही संघांना त्वरित मैदान खाली करायचं आहे. पुढील सामन्याचा आपण देखील एक गोड आवाज ऐकणार, ते म्हणजे आमचे गुरुवर्य दिशाजी कातोडे सरांचं. तळा तालुक्यातील सुपुत्र आहे चोरवदी गावातील. तरी मी विनंती करतो की आपण पुढील सूत्र सांभाळावी. दिशा सर.